राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मुंबईमध्ये मनसेचा मेळावा। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा। या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार, राजकीय वर्तुळात चर्चा। उद्या सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन। बुरका घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र। राज्यातील 10वी 12वीच्या परीक्षांच्या धर्तीवरती लिहिलं पत्र। कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत लिहिलं पत्र। गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। गोविंद पानसरे हत्या प्रकरण हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या विचारात। वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ, पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती। मुंबईमध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय। मुंबईमध्ये वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासारख्या स्वतंत्र प्रणाली विकसित केल्या जाणार। पुढच्या 2 महिन्यात बाईक टॅक्सीची सुद्धा सुविधा करण्याची योजना। मुंबईकरांना पुढच्या 2 वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार। 2028 पर्यंत लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या पॉट टॅक्सी बीकेसीमध्ये येणार। एक पॉट टॅक्सीतून एका वेळी 6 प्रवाशांना प्रवास करता येणार। नालासोपाऱ्यामध्ये तोडक कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11वी इमारत तोडण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेकडून सुरू। जालन्यामध्ये जरांगे समर्थक आक्रमक। सरकार जरांगेंच्या मागण्यांची दखल घेत नसल्यानं धुळे सोलापूर महामार्गावरती रामगव्हाण फाट्याच्या जवळ महिला समर्थकांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न। पेणमध्ये एसटी भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गटाकडून चक्का जाम आंदोलन। रामवाडी एसटी बस स्थानकामध्ये केलं सरकारच्या विरोधात आंदोलन। सैफ अली खान हल्ला प्रकरणामधील आरोपी मोहम्मद शहजादची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपीला वांद्रे कोर्टामध्ये करण्यात आलं होतं हजर। सरपंच देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण। कृष्णा आंधळे यांच्या फरार असण्यालाही 50 दिवस पूर्ण। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही। धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार। अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेऊ, धनंजय देशमुख यांची माहिती। आरोपी फासावरती लटकेपर्यंत लढा देणार, देशमुखांचा निर्धार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडे यांचा दिल्लीमध्ये पुनरुच्चार। 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची व्यक्त केली खंत। अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नये, लक्ष्मण हाके यांची मागणी। अंजली दमानिया यांच्याकडून केवळ फक्त सनसनाटी तयार करण्याचा प्रयत्न। त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टामध्ये सादर करावे, हाकेंचं मत। बीड जिल्हा बँकेच्या अडचणींसंदर्भामध्ये अजित पवारांनी घेतली बैठक। अजित पवारांच्या बैठकीला धनंजय मुंडेही ऑनलाईन उपस्थित। बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन द्या, धनंजय मुंडे यांची अजित पवारांकडे मागणी। अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा, यासाठी भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहावी यासाठी काही लॉटरी धारकांनी घेतली होती अंबादास दानवेंची भेट। आमदार रोहित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात आणि महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज यांनी दिला राजीनामा। भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते। शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या दिशेने रवाना। घातपाताचा पोलिसांना संशय। पुण्यामधल्या मध्यवर्ती भागामध्ये जीबीएस आजाराचा शिरकाव। बाजीराव रस्ता, पर्वती दर्शन, दांडेकर पूल आणि कोथरूड भागामध्ये जीबीएसचा शिरकाव। 31 जानेवारीला पुण्यामध्ये खेळवल्या जाणाऱ्या भारताविरुद्ध इंग्लंड T20 सामन्यावरती जीबीएसचं सावट। परदेशातूनही हजारो प्रेक्षक येणार असल्यानं योग्य ती खबरदारी घेण्याच्या राज्य सरकारच्या सूचना।
अवैध वाळू तस्करांची पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवरती दगडफेक. हल्ल्यामध्ये कोतवाल आणि तलाठ्यासह एक पोलीस नाईक जखमी. श्रीरामपूरच्या गोंडेगावमधली घटना. दगडफेकीमध्ये पोलीस वाहनांचंही मोठं नुकसान. राज्यात मोठ्या प्रमाणावरती गो तस्करी आणि गोहत्या सुरू असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडासारख्या सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गौ तस्करी होत असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.